मुंबई पालिकेतील महापौर पदासाठी आज भाजपचा उमेदवार निश्चित होणार. महापौर पदासाठी राजश्री शिरवाडकर आणि शीतल गंभीर यांच्या नावाची चर्चा. पण ऐनवेळी तिसऱ्यालाच लॉटरी लागणार का, याकडे सुद्धा लक्ष. मुंबईचे उपमहापौरपद शिवसेनेच्या वाट्याला जाण्याची शक्यता. उपमहापौर पदासाठी माजी आमदार यामिनी जाधव आणि ज्येष्ठ नगरसेविका तृष्णा विश्वासराव यांची नावं आघाडीवर. मुंबई महापालिकेतील भाजपच्या कार्यालयाचा आज उद्घाटन सोहळा. नूतनीकरण केलेल्या कार्यालयाचा सकाळी होणार उद्घाटन. मराठमोळ्या पद्धतीनं उद्घाटनाचा कार्यक्रम. सोलापूर, कोल्हापूर, अमरावती, नागपूर, छत्रपती संभाजीनगर या महापालिकेचा महापौर आज ठरणार. कुठे कोणत्या पक्षाचा महापौर निवडून येणार, याकडे सर्वांचं लक्ष. राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांसाठी उद्या मतदान. दिग्गजांच्या प्रतिष्ठापनाला तर 9 फेब्रुवारीला याचा निकाल. जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान कोकणात भास्कर जाधव आणि रामदास कदम यांच्यामध्ये तुफान खड्याजिंगी. एकमेकांवर टीका करताना जाधव आणि कदमांची जीभ घसरली. एकमेकांवर केले आरोप प्रत्यारोप. राज्यसभेसाठी पवार कुटुंबामध्ये सलोखा होणार का, याकडेच लक्ष. 2 एप्रिलला शरद पवारांची राज्यसभेची मुदत संपणार आहे. सुनेत्रा पवारांच्या पाठिंब्यावर शरद पवार पुन्हा राज्यसभेत जाणार का, याकडेच लक्ष. भाजपच्या 100 कोटींच्या घोटाळ्याच्या फाईल उल्लेखानंतर अपघात झाल्यानं अनेकांना घातपाताचा संशय. माजी मुख्य अभियंता विजय पांढरे यांचं वक्तव्य. सरकार चौकशी अहवाल मर्जीनुसार तयार करून घेईल, अशी भीती व्यक्त. काँग्रेसच्या खासदारांकडून पंतप्रधान मोदींवर लोकसभेमध्ये होणार होता हल्ला. अध्यक्ष ओम बिर्लांकडून हल्ल्याच्या बातमीला दुजोरा. मी मोदींना सभागृहात येऊ नका असं सांगितलं. ओम बिर्लांनी दिली माहिती. आम्ही आमचे बॅनर घेऊन तिथे उभे होतो. आमचं म्हणणं होतं तेच आम्हाला मांडायचं होतं. त्यात एवढं घाबरण्याचं कारण काय, काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांचं वक्तव्य. न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क